1960च्या दशकातील मुंबई. रात्र झाली की हे शहर झोपायचं नाही तर थरथरायचं. गिरण्यांचे बोगे वाजत, लाखो कामगार घाम गाळत आणि त्या अंधारात एक नाव शांतपणे फिरायचं. एक असा माणूस ज्याच्या एका आकड्यावर हजारो लोकांचं नशीब ठरत होतं. बंदूक नाही, गँग नाही, तरीही संपूर्ण शहरावर त्याची पकड होती. ही दहशत गोळ्यांची नव्हती तर पैशाची आणि विश्वासाची होती. आपण बोलतोय रतन खत्री यांच्याबद्दल, म्हणजेच मटका किंग बद्दल. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचे. खरं तर आजचा हा जो विषय आहे तो विषय आहे मटका किंग बद्दल. कारण आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी स्टोरी ती जी फक्त जुगाराची नाही तर मेंदू, सिस्टीम आणि लोकांच्या मानसशास्त्राची अशी गोष्ट आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र एक काळ गाजवला होता अशा रतन खत्रीची. रतन खत्रीचा जन्म 1932 मध्ये कराची येथे एका सिंधी कुटुंबात झाला होता. पण 1947च्या भारताची फाळणी झाल्यानंतर सगळंच बदललं. घर गेलं, जमीन गेली, ओळख, सगळं मागे सोडून हे कुटुंब मुंबईत आलं. सुरुवात झाली संघर्षाची, पण खत्रीकडे एक वेगळीच ताकद होती, आकड्यांचं ज्ञान आणि लोकांच्या मनाचा अचूक अंदाज घेण्याची. हाच त्याचा खरा गेम चेंजर ठरला. आणि त्या काळात न्यूयॉर्कच्या कापसाच्या दरावर मुंबईत सट्टा चालायचा आणि इथेच त्याची ओळख झाली कल्याणजी भगत यांच्याशी. वरळी मटका हा त्या काळचा डेटा ड्रिव्हन जुगार होता. पण खत्रीला लगेच कळलं हा गेम सामान्य माणसासाठी खूप अवघड आहे. आणि इथूनच सुरू झाला खरा ट्विस्ट. 1962 नंतर कापसाचे दर येणं बंद झालं आणि सगळा खेळ कोसळला. पण खत्री थांबला नाही. एक दिवस त्याने सर्व पत्रकारांना घेऊन जवेरी बाजारात एक मातीचं मडकं ठेवलं आणि त्यात पत्ते टाकले आणि लोकांसमोर आकडे काढायला सुरुवात केली. अब ये खेल मटका के नाम से जाना जाएगा, एवढ्या एका डायलॉगने इतिहास घडला. हा गेम साधा नव्हता, पारदर्शक आणि थेट लोकांसमोर खेळला जायचा. म्हणूनच लोक म्हणाले इथे चीटिंग नाही. खत्रीने कल्याणजी भगत पासून वेगळं होऊन स्वतःचा रतन मटका सुरू केला आणि बघता बघता हा गेम मुंबई पासून देशभर पसरला. या गेमचं खरं यश काय होतं माहितीये का? विश्वास. फक्त विश्वासावर हा गेम खेळला जायचा. खत्री लोकांसमोर कधी इराणी कॅफेमध्ये तर कधी क्लबमध्ये लाईव्ह पत्ते ओपन करायचा. त्या काळात टेलिफोन म्हणजे आजचं इंटरनेट. आणि खत्रीने याच नेटवर्कचा वापर करून संपूर्ण देशभर आपलं जाळं पसरवलं. लोकांना वाटायचं हा माणूस फसवणार नाही, कारण तो जिंकलेले पैसे वेळेवर द्यायचा. गरीब कामगार असो किंवा मोठा व्यापारी वर्ग, सगळ्यांना समान संधी. म्हणूनच त्याच्या मटका गेमची रोजची उलाढाल कोटींच्या घरात जायची. आजच्या हिशोबाने जर बघितलं तर शेकडो कोटी. आणि दिवाळीच्या वेळेस तर तो मोठी लॉटरी खेळायचा. आणि सर्वांनाच या मटक्याच्या म्हणजे इतकं काही गरीब लोकांना दिलंय की जबरदस्त. इतकंच नाही तर या गेममध्ये फक्त कामगारच नव्हते तर बॉलिवूड स्टार्स, परदेशी व्यापारीही पैसे लावायचे. पैशांची आवक इतकी मोठी होती की ती व्यवस्थापित करण्यासाठी वेगळी सिस्टीम तयार झाली. टेलिफोन बिल, हॉटेल बिल सगळं वापरलं जायचं. म्हणजे एक प्रकारे ही समांतर अर्थव्यवस्था होती जी एका माणसाच्या शब्दावर चालत होती. आणि त्या काळात खत्रीचा स्वॅगही तितकाच वेगळा होता. तो कधीही बंदूक घेऊन फिरला नाही, कुणाला धमकावलं नाही, पण त्याचा तो शब्द म्हणजे अंतिम असायचा. पण मित्रांनो, प्रत्येक साम्राज्याचा एक शेवट असतो. 1975 मध्ये भारतातील आणीबाणी लागली आणि सरकारने खत्रीवर कारवाई सुरू केली. त्याला जवळपास 19 महिने तुरुंगात राहावं लागलं. पण इथंही त्याचा स्वॅग कायम राहिला. असं म्हणतात की जेलमध्ये असतानाही त्याने पोलिसांकडूनच आकडे काढले होते आणि मटक्याचा निकाल लावला होता. यामुळे लोकांचा विश्वास आणखीनच वाढला आणि हा माणूस कुठेही असला तरी गेम फेअरच करणार आणि फेअरच खेळतो असा त्यांचा विश्वास होता. 1980 ते 90च्या दशकात चित्र बदललं. क्रिकेटवर बेटिंग सुरू झाली. अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप वाढू लागला. दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी सारखी नावं पुढे यायला लागली. पण खत्रीने हा बदल तात्काळ ओळखला आणि शांतपणे या गेममधून बाहेर पडला. त्याने जे उभं केलं होतं ते त्याच्याशिवाय हळूहळू बदलत गेलं आणि मटक्याच्या दुनियेत हिंसा सुरू लागली. 9 मे 2020ला वयाच्या 88व्या वर्षी रतन खत्री यांनी या जगाचा निरोप घेतला. पण ते जाताना एक अशी कथा मागे ठेवून गेले जी आजही मुंबईच्या इतिहासात जिवंत आहे. एक असा काळ जिथे जुगार बेकायदेशीर होता पण त्यातही इमानदारी आणि पारदर्शकता होती. आज नागराज मंजुळे यांच्या मटका किंग वेब सिरीजमुळे ही स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर प्रश्न असा आहे, रतन खत्री एक जुगारी होता का की एक जिनियस माणूस होता? जुगाराने लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय की या एका माणसाने विश्वासाची नवी व्याख्या तयार केली आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ बघत राहा. आणि मटका किंग ही वेब सिरीज तुम्ही एकदा नक्की बघा, कारण मटका कशी सुरू झाली, त्याची मागची कहाणी काय आहे आणि धर्मात्मा या नावाने फेमस असलेला मटका किंग खत्री कसा होता हेही नक्की कळवा. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.